नमस्कार मैत्रिणींनो, आपण महाशिवरात्री रांगोळी बघणार आहोत. तरी आपण शिवलिंग रांगोळी काढणार आहोत. त्यासाठी मी 4 ते 4 ठिपके काढून घेते. अतिशय युनिक अशी शिवलिंग रांगोळी आहे आपली आणि दिसायला अतिशय सुंदर आकर्षक रांगोळी तयार होणार आहे. तर अगोदर आपण या 4 ठिपक्यांना अशी रेष ओढून घेऊ. त्यानंतर इकडे अशी जोडून घेऊ. आता अशा प्रकारे जोडून घेऊ आणि याला असं गोल गोल करत जोडून घेऊ. त्यानंतर या 2 ठिपक्यांना असे 2 रेषा ओढून घेऊ आणि असा गोल आकार देऊन घेऊ. आता हा जो ठिपका उरला आहे आपला, तर याला आपण असं गोल करून घेऊ असा. आणि याला आपण असा खाली असा या ठिपक्याला घेऊन जोडून घेऊ अशा प्रकारे. यात आपण काळा रंग भरून घेऊ. इथे आपण पांढऱ्या रेषा काढून घेऊ 4. त्याला असं गोल करून घेऊ. त्यात लाल रंगाची आपण अशी उभी रेष काढून घेऊ. यात पिवळ्या रंगाचा छोटासा मध्ये ठिपका ठेवून घेऊ. इथे आपण बेलाचं पान काढून घेऊ. हिरवा रंग भरू. यामध्ये आपण आकाशी रंग भरून घेऊ. यात चोचमध्ये आपण गुलाबी रंग भरून घेऊ. यावरती आपण पिवळे ठिपके ठेवून घेऊ. इथे आपण गुलाबी रंगाचा एक ठिपका ठेवू आणि इकडे आणि इथे आपण फुलाच्या पाकळ्या काढू. यात पिवळा रंग भरून घेऊ. इथे गुलाबी रंगाचा ठिपका ठेवू आणि अशा फुलाच्या पाकळ्या काढू. त्यात पिवळा रंग भरून घेऊ. इथे असे गुलाबी रंगाचे ठिपके ठेवून घेऊ.
आणि बाजूने असे पांढऱ्या रंगाचे रेषा काढून घेऊ फुलासारखे. यात थोडा थोडा पिवळा रंग टाकून घेऊ. इथे आपण पिवळ्या रंगाचा ठिपका ठेवू आणि इथे असं फुलाच्या पाकळ्या काढून घेऊ. यात गुलाबी रंग करू. इथून आपण असे पांढरे ठिपके ठेवून देऊ. खाली आपण इथे अशी गोल डिझाईन काढून घेऊ. इथे पिवळ्या रंगाचे असे ठिपके ठेवून घेऊ. त्याला काडीने पण असे आकार देऊन घेऊ. इथे गुलाबी रंगाचा ठिपका ठेवून घेऊ. तर अशा प्रकारे आपण 4 ते 4 ठिपक्यांपासून ही सुंदरशी शिवलिंग रांगोळी काढलेली आहे आणि खूप आकर्षक आणि काढायला अगदी सोपी आहे. तुम्हाला पण सहजपणे काढता येईल इतकी सोपी ही रांगोळी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर आकर्षक आहे. तर तुम्ही पण या महाशिवरात्रीला ही रांगोळी देवासमोर काढू शकता. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.